नमस्कार, मी पूजा पवार। आता आपण आलो आहोत कोपरगावमध्ये, जिथे आपला कार्यक्रम चालू आहे हवा कोणाची ह्या भागात। तर इथे जाणून घेऊया की ह्या भागात नेमकी हवा कोणाची। तर तुम्ही काय सांगाल, आपल्या ज्या भागातला विकास आहे तो कसा झाला? आमच्या भागातला विकास भरपूर जोरात सुरू आहे। म्हणजे जनाभाऊमुळे बी आणि आशुतोष दादांमुळे आमचा पाण्याचा प्रश्न खूप चांगल्या प्रकारे मिटलेला आहे। पहिले आमच्या पाण्याचे खूप हाल होते, 21 दिवसानंतरही पाणी पिलेलो आहे आम्ही। पण आशुतोष दादांनी 5 नंबर तळ्याचे काम केल्याच्या नंतर महिलांना खूप आधार झालेला आहे आणि महिला त्यांच्या मागे ठामपणे उभ्या आहेत। आणि पाण्याचा म्हणजे हा रोजचा प्रश्न होता, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तो सोडवलेला आहे। आणि आता 4 दिवसाआड पाणी झालेलं आहे। आता म्हणजे पाण्याची कसलीच टंचाई राहिलेली नाही आहे। आणि 5 नंबर तळ झाल्याच्या नंतर 100% आम्हाला रोज पाणी मिळणार आहे, शाश्वती खात्री आहे आम्हाला त्याची हो की ते करणार आहेत। आणि आता तर जोडीला काका कोयटे आहेत आणि जनाभाऊ आहेत आणि आमच्या आढाव वस्तीवरून निर्मलताई आढाव आहेत। त्यामुळे आता तर काही बघण्याचंच काम नाही राहिलेलं आहे। आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते अजून जोमाने काम करतील आणि कोपरगावचाही विकास करतील। तसे काकासाहेब कोपरगावच्या विकासात पुढेच आहे आणि अजूनही त्यांना पूर्ण ताकदीनं ते सर्व आम्ही सपोर्ट करणार आहोत। त्यामुळे काकासाहेब तर पुढेच राहणार आहेत। गौरी बैरागी, मी प्रभात क्रमांक 3 मधून बोलते। आमच्या इथे जना कदम 2019 मध्ये निवडून आलेले होते। त्या काळी आम्ही असं एक साधारण कार्यकर्ता म्हणून त्यांना मत दिलेलं होतं, पण त्यानंतर त्यांची कार्यकारिणी इतकी सुंदर होती की त्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार जनतेला येऊ दिली नाही। रस्ते असोत किंवा नळ कनेक्शन असो, भूमिगत गटारी असो, लाईट असो, जागोजागी त्यांनी लाईट बसवलेले आहेत। आणि ज्यावेळी आमच्याकडे चोऱ्या होत होत्या त्यावेळी स्वतः जनाभाऊ रात्री 1 वाजो 2 वाजो त्यावेळी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांनी व्हिजिट दिलेली। कोरोना काळात तर इतकी त्यांनी मदत केलेली आहे। आमच्या स्वतःच्या घरी जरी काही असं झालं तरी कोणी बघत नव्हतं, पण जनाभाऊ आणि भाऊ आमचे काका कोयटे हे स्वतःहून मदत करत होते। आणि काका कोयट्यांनी अन्नदानाची इतकी सुविधा केलेली होती, घरोघरी डबे पोचवणे, भाजीपाला पोचवणे, दुधाची गाडी घरपोच येत होती। तरी आम्हाला म्हणजे कुठल्या गोष्टीची कमी भासली नाही त्या गोष्टीची की आता आम्ही कुठं जाणार, कसं आणणार आणि काय करणार आणि कुणाकडे मागणार। जरी पैशाची आर्थिक अडचण आली आणि समजा कुणाकडे नसले तरी आमची समतापाचं संस्था ही सगळ्यांना मदत करत होती की नंतर काही असो, पण ह्या काळामध्ये आपल्याला गरज आहे आपल्या वार्डाच्या लोकांची तरी मदत केली पाहिजे। आणि ते पूर्ण कोपरगावासाठी तर सतत उभेच असतात। व्यापारी संघ असो, महिला संघ असो आणि आमच्या वहिनी कोयटे वहिनी त्यासुद्धा इतक्या आहे की फोन केला, मेसेज जरी टाकला तरी त्या गोष्टीची आपल्याला उणीव भासणार नाही कुठल्या गोष्टीची। आता माझं नाव मंगल पवन चिखले, झाले 15 वर्ष झाले। काकाबद्दल बोलायचं गेलं तर काकांनी खूप म्हणजे इंटरनॅशनल समता इंटरनॅशनल स्कूल याच्यामध्ये त्यांनी बड्डेच्या दिवशी मुलांसाठी निबंध स्पर्धा ठेवल्या होत्या। त्या पण प्रत्येक स्कूलमध्ये त्यांनी लेटर दिलेले होते आणि ते प्रत्येक वेळेस म्हणजे मुलांना तर आहेच, पण एरियामध्ये काही पण कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करता। आणि त्याच्यामुळं काकांना तुम्ही भरपूर काय वाटतं की आतापर्यंत समजा काका कोयटे जे होते ते सत्तेत नव्हते, कुठल्याही पदावर नसतानाही त्यांनी पथसंस्था असो किंवा वृद्धाश्रम असो किंवा अनाथांना डबे पोहोचवणे असो हे सर्व कामं केलेत। यानंतर त्यांच्या कामामध्ये जेव्हा आता त्यांना तिकीट भेटलेलं आहे, उमेदवार म्हणून ते उभा राहिलेले आहेत, तर आता त्यांच्या कामामध्ये काय बदल होईल असं तुम्हाला वाटतं? आतापर्यंत तर त्यांनी खूप काही सारे कामं केलेले आहेत, पण इथून पुढं निवडून आणून द्यायचं काम आमचं आहे त्यांना। आणि कामं करतील हे आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आणि खूप सारे कामं करतील। जसं की आम्ही इथला रस्त्यांचा प्रश्न खूप ऐकला होता, तुम्हाला त्याबद्दल काय? हो, रस्त्यांचं म्हटलं तर जनाभाऊंनी आणि काकांनी मिळून खूप म्हणजे रस्त्यांना ब्लॉकेजवर प्रत्येक गल्लीत ब्लॉक बसवलेले आहेत। आणि जिथं पाणी वगैरे साचायचं, डास मच्छर व्हायचे, तो एक प्रॉब्लेम खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात होता, तो नष्ट झालेला आहे कोपरगावमधला रस्त्यांचा प्रश्न। घेतलंय की इथे हवा आहे आशुतोष काळी यांची। तर चला जाणून घेऊया बाकी भागात हवा कोणाची।